मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाभ घेत असेल किंवा तुम्ही स्वतः लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। कारण आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही केवायसी नाही केलीत तर इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा हप्ते मिळणार नाहीत। आता कोणत्या ठिकाणी आपल्याला केवायसी करता येणार आहे, काय अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, पूर्ण प्रूफ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता आपण समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन गुगलमध्ये ladkibaheen.maharashtra.gov.in या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। यावरती एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल अशा सर्व महिला भगिनींना ई-केवायसी करणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे। व्यवस्थित समजून घ्या। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ज्यांनी येथून केवायसी केली नाही अशा महिला लाभार्थ्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही, स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। म्हणजे ई-केवायसी बंधनकारक आहे। यावरती टच करून पाहूया। आता सध्या ई-केवायसी करण्याची प्रोसेस राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली नाही, म्हणजे येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल, परंतु इथून पुढे सलग हप्ते तुमच्या खात्यावरती पाहिजे असतील तर केवायसी करणे बंधनकारक आहे। जेव्हा केवायसी सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊया। तो व्हिडिओ बघून घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला केवायसी करता येईल। त्यासाठी जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करा, म्हणजे सर्वप्रथम जेव्हा आपण व्हिडिओ बनवाल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ई-केवायसी करून घ्याल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।